आज आपण दाडरबोला जिल्हा परिषद खेळत आलो. दाडरबोलाची म्हणजे गेल्या 5 वर्षात दादा आमदार असल्यापासून काय बदल झाला या म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघात दादांच्या माध्यमातून काम झाले, त्याच्या अगोदरच्या कामाच्या संदर्भात किंवा आता नवीन जे काम झाले, अगोदरची परिस्थिती कशी होती, आता काय दादांच्या माध्यमातून बदल झाले? दादा आल्यापासून आम्हाला रस्ते, म्हैसाळचं पाणी पूर्ण आम्ही जाऊन बसून गेलं का ना, लगेच तिथनं अधिकाऱ्यांना फोन लावून लगी पाणी आपल्याला मागितलं, लगी पाणी दिलेलं आहे, रस्ता दिलेला आहे, सभा मंडप दिलेलं आहे, बाकीचे डीपीचे कामं दिलेले आहेत, जागेवर काय म्हणून लागे फोन एवढा असला आमदार कधी बघत नाही. विधानसभेत एवढा आवाज उठणार आमदार जर तालुक्याला पहिल्यांदा मिळाला. आता जे म्हणजे तुम्हाला म्हणजे इथला आमदार बाहेरचा असण्यासंदर्भात बऱ्याच माणसांचा हे म्हणजे एकदा आमदार बाहेरचा देऊन बघितला जातो तालुक्यानं, त्याच्या पुढे बाहेरचा आमदार स्वीकारत नाही कोणी जनता. आणि जातीपातीच तर अजिबात राजकारण चालत नाही जात तालुक्यात. फक्त विक्रमदादा चालेल. विक्रमदादा जातीपाती राजकारण करणार, स्वतः सगळ्या समाजाला घेऊन राजकारण करतात. बऱ्याच जणांचं म्हणणं कसं आहे म्हणजे बाहेरला आमदार असला की आम्हाला काय त्रास होतो की आम्ही म्हणजे नेमकं कुणाकडे, आता समजा तुम्ही बाहेरला आमदार असला तर त्याला कसा प्रॉब्लेम होतो की नेमकं कुणाकडे तक्रार मागायची, तुम्हाला म्हणजे त्याबद्दल काय म्हणतात? हो का, आपला घरातला आमदार असला घरापर्यंत जायला येतं, दुसरा बाहेरचा आमदार असला त्यांच्या गावाला जायला लागते. आपला आमदार असला भेटतो तर येतं ना, ते आमदार भेटायला पाहिजे ना, त्यांच्या घरी गेलं तर पण भेटायला पाहिजे. इथं आमदार असलं का ना चौकशी करून जाता तर येतं आपल्याला.